आणि एक आयटम असा आहे जो तुम्हाला बाकी कुठेही मिळणार नाही। 17 जुलै 2024 ला आहे आषाढी एकादशीचा उपवास आणि म्हणून हा आहे उपवास आयटम गाईडचा व्हिडिओ। ही आहे 350 रुपयाची सर्व गुण संपन्न थाळी, ज्याच्यामध्ये लिटरली सगळे उपवास आयटम येतात, त्याच्यामुळे दिवसभर स्वयंपाक करायची गरजच नाहीये। याच्या व्यतिरिक्त खूप आयटम मी दादर मधल्या वेगवेगळ्या रेस्टॉरंट्स मधनं तुमच्यासाठी क्युरेट केलेले आहेत, त्याच्यामुळे हा गाईड नक्की बघा। मुसळधार पावसात बाहेर जायचं नसेल तर स्विगी झोमॅटोवरनं ऑर्डर करू शकता, असेच आयटम दाखवणार आहे। आणि रताळ्या पॅटीस जे कुठेच बघितलं नसेल ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिसणार आहे, आणि प्रत्यक्ष जागा सुद्धा कशा आहेत, कुठे जाऊ शकता ते पण मी सांगणार आहे। सो डोंट मिस दिस व्हिडिओ। नमस्कार मंडळी, आज तुम्हाला एक सिक्रेट सांगते। सो माझा जन्म आहे आषाढी एकादशीचा, येस, आणि ह्या 17 जुलै 2024 ला आहे माझा वाढदिवस, आणि त्याच दिवशी खूप जण जे आहेत उपवास ठेवणार आहेत, अर्थात कारण काय आषाढी एकादशी आहे 2024 ची, आणि म्हणून मी म्हणाले की हा व्हिडिओ मला बनवावाच लागेल। मुंबईमध्ये उत्तम असे तुम्हाला उपवासाचे आयटम्स कुठे मिळणार आहेत, आणि एवढ्या पावसाचं जर तिथे तुम्हाला यायला जमलं नाही तर ते स्विगी आणि झोमॅटोवरनं पण ऑर्डर करू शकतात, असे आयटम आणि जागा मी आज तुम्हाला दाखवणार आहे। सो इन अ वे तुम्ही म्हणू शकता की हा व्हिडिओ एक क्विक गाईड असणार आहे उपवासाच्या दिवसांसाठी। पहिली जागा आपल्या आवडत्या दादर मधली आहे तृप्त पोटोबा, 8N सर्वोदय भुवन, गोखले रोड, दादर वेस्ट। ही जी आपली पहिली जागा आहे तिथे 350 रुपयाची ही प्रॉपर सर्व गुण संपन्न अशी उपवास थाळी मी तुम्हाला दाखवतेय। सर्व गुण संपन्न मी ह्यासाठी म्हणतेय कारण काय उपवासाची जितकी आयटम्स तुम्ही विचार करू शकाल सगळे ह्यांनी याच्यात पॅकेज करून ठेवलेलं आहे विथ श्रीखंड, जे तुम्हाला जर तुम्ही आधीचे व्हिडिओ बघितले असतील तर तुम्हाला माहिती असेल की माझं सर्वात आवडतं श्रीखंड मुंबई मधला आहे। तुम्ही हे आयटम सेपरेट पण ऑर्डर करू शकता। आता जसे मी टेस्टिंग करते तसं मी तुम्हाला ते सांगत जाईन। मी सांगायचं विसरले, कुरडई पण आहे। या थाळीमध्ये येणार आहेत आपल्याला राजगिराच्या 4 पुऱ्या, ओला नारळ, पेरलेली बटाट्याची भाजी, शेंगदाण्याची आमटी, खिचडी, साबुदाण्याची, श्रीखंड, कोशिंबीर आहे, दाण्याचं कूट घातलेली, साबुदाणा वडा पण आहे, आणि त्याचबरोबर वरईचा भात। पहिलं कॉम्बिनेशन म्हणजे राजगिराची पुरी आणि भाजी, जी तुम्ही सेपरेट पण त्या दिवशी ऑर्डर करू शकता। पुरी ही राजगिराची असते, मला असं वाटलेलं काहीतरी टेस्टला वियर्ड लागेल का, असं काही नाही आहे। राजगिराची पुरी ज्या लोकांनी ट्राय नाही केली आहे तुम्ही ह्या उपवासाच्या दिवशी नक्की ट्राय करा, बिकॉज ॲक्च्युली आपल्या गव्हाच्या पिठाच्या पुरी सारखीच ही पुरी लागते, अजिबात तेलकट नसते जास्ती। आणि बटाट्याची भाजी आता मी घेतली आहे, काय फरकच नाही आहे, तुम्हाला वाटणारच नाही की तुमचा उपवासाचा दिवस चालू आहे। छान असं जेवण केल्यासारखं तुम्हाला वाटणार आहे। ही जेवढी क्वांटिटी आहे ना, दुपारी ही जर खाल्ली दिवसभर तुम्हाला काही लागणार नाही। टेस्ट खूप छान आहे। बटाट्याला नुसती शेंगदाणे आहेत थोडेसे आणि साधी फोडणी आहे, अर्थात आपण फक्त जिरं वापरतो, आलं पण नाहीये। दुसरी गोष्ट मंडळी, मला तुम्ही कॉमेंट करून कळवा, काही लोक म्हणतात रताळं चालत नाही उपवासाच्या दिवशी, काही लोक म्हणतात चालतं, म्हणजे आपण पण कॉमेंट्स वाचून आपल्याला त्याच्यातनं कळेल की कुठल्या भागात काय एक्झॅक्टली उपवासाच्या दिवशी लोक खातात आणि काय स्ट्रिक्टली नाही खात। खूप लोकांना ना साबुदाण्याची खिचडी अशी फडफडीत आवडते, पण जी फडफडीत असते ना, मला असं वाटतं की तो साबुदाणा कधी कधी कच्चा लागतो किंवा ना चांगला असा म्हणजे भिजलेला असा मला वाटत नाही। मला ती लगदाज होणारी जी असते ना ती आवडते, बिकॉज ती जर सुट्टी केली तर ती फडफडीत होते। जी ही आहे प्लेन सिंपल, हिरवी मिरची आहे पण एवढी पण नाही आहे की उपवासाच्या दिवशी तुम्हाला उचक्या लागतील आणि ऍसिडिटी होईल। म्हणून मी ठरवलं की मी हे जेव्हा गाईड करते उपवासाच्या आयटम्सचं तेव्हा मी पहिलं इथे जाऊन ही थाळी दाखवणार आहे। माझ्या उपवासाच्या दिवशी मी दुपारच्या सुमारास मागवलेली खिचडी 5 वाजतासाठी ठेवलेली, वरीचा भात रात्रीसाठी ठेवलेला, मी असं केलेलं। पुरी आणि श्रीखंड, त्याच्यामध्ये ना ड्रायफ्रुट्स असतात, खूप अशा स्वीट डिशेस असतात म्हणजे खाल्ल्यानंतर आपल्याला गिल्ट येतं का, कारण का त्याला साखर 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 वाटते। मला माहित नाही या श्रीखंड कसे बनवतात, पण काहीतरी मजा वेगळीच आहे या श्रीखंडाची। थोडंसं ना पंचामृतकडे ते झाक जाते त्याची, ज्याच्यामध्ये ना तुम्हाला तो डेअरी फील येतो, दुधाचा पण फील येतो, त्याच्यावर ते ड्रायफ्रुट्स आणि त्याच्यावर तो सटल स्वीटनेस आणि खारटपणा असतो ना, त्याच्यामुळे त्याचं गिल्टी वाटत नाही, इतकं लाईट वाटतं। टेक्स्चर ते असं रेडीमेड श्रीखंडासारखं नसतं, घरी आत्ता फ्रेश बनवून दिल्यासारखं असतं। आय लव्ह 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 दिस। अजूनपर्यंत ट्राय केलं नसेल आणि जर तुम्ही उपवास थाळी इथे येऊन खाल्ली, श्रीखंड म्हणल्यावरती तुम्ही नेहमी इथूनच ऑर्डर करणार। एवढा मुसळधार पाऊस चालू होता, म्हणजे चला शूटला जायचं आहे,
पण आता स्विगी आणि झोमॅटो असल्यामुळे तुम्ही ते करू शकता. आणि जर तुम्ही खूप आउटस्कर्ट्सला राहाल, म्हणजे तुमच्या या एरियाच्या खूपच लांब राहत असाल, तर तुम्ही वीफास्ट पण बुक करू शकता. खूप कोऑपरेटिव्ह इथला स्टाफ आहे. इथल्या जवळपासच्या एरियाजमध्ये एक लिमिट आहे त्यांचं, तिथे ते फुकट डिलिव्हरी करतात. त्यामध्ये आहे बटाटा क्रिस्पी कोटिंग, गोल्डन, काळं नाही. शेंगदाणा किंवा थोडंसं कोटिंग जेव्हा असं काळं काळं होतं ना, तेव्हा मला जरासं टेन्शन येतं. बिकॉज मला असं वाटतं अरे यार, अशा तेलामध्ये तळलं, त्यातून तळलेला आयटम, त्यातून उपवास, त्याच्यामुळे ॲसिडिटी होणार. सो आय लाईक दिस गोल्डननेस. चटणी आहे शेंगदाण्याची, बोलणार नाही आता, आवाज ऐका. पुढे काय बोलू, इट्स डॅम टेस्टी. तर क्रिस्पीनेस आहे ना, सो त्या वड्याचा फील येतो, लाईक यू आर हॅव्हिंग अ वडा. खिचडी तर आहेच. सो साबुदाणा खिचडीनंतर तुम्हाला जर हा 5 वाजता खाण्यासाठी ठेवायचा असेल चहा बरोबर, तर तसं पण तुम्ही ठेवू शकता. प्रत्येक गोष्टीला इथे सबस्टिट्यूट आहे, राईट. आपण पोळी भाजी खातो, इथे पुरी भाजी आहे, इथे स्टार्टर आहे, आमटी असते, ती शेंगदाण्याची आमटी आहे. शेवटी भात खातो, भात आहे. स्वीट डिश खातो, स्वीट डिश आहे. कोशिंबीर खातो, कोशिंबीर आहे. वरीचा भात पण आहे. नो गिचका, माझी आजी बनवायची. जसं आजीचा तर इतका आवडता होता वरीचा भात. लाईक ज्या दिवशी उपवास नसायचा त्या दिवशी पण ती वरीचा भात खायची. तुपातली फोडणी. माहिती मला शेंगदाण्याची आमटी ऍक्च्युली ही आवडली, आणि आता मला वरीच्या भाताबरोबर तुपाच्या फ्लेवरमध्ये आवडतीये खायला. बट खवट शेंगदाणे जर 2-3 पण पडले असते ना, तर ती आमटी इतकी बेकार लागते. बट दिस इज रिअली नाईस. प्रोटिप, जेव्हा मागवाल बाहेर ही जास्ती वेळ आमटी ठेवू नका, रेफ्रिजरेट करा, नंतर परत म्हणाल अरे खराब झाली आहे. मला ॲक्च्युली ही आमटी खूप आवडली. त्याचं टेक्स्चर आहे ना, नारळाचं दूध कसं असतं, टेस्ट एक्सप्लेन करण्यासाठी सांगते, तशी एक आफ्टर टेस्ट येते. सो यू नो इट्स व्हेरी कम्फर्टिंग ना. कोशिंबीर तर सिम्पल. हे सगळं खाल्यानंतर मला असं वाटतं की तुम्ही इथनं नाही मागवलं किंवा कुठूनही मागवा, घरी बनवा, पण ताक हे प्या. बिकॉज काय होतं ना, एकतर आपण उपाशी असतो आणि उपवासाच्या दिवशी आपण फ्राईड आयटम खातो, तर त्याच्यामुळे ॲसिडिटी खूप जास्ती व्हायचा एक चान्स असतो. सो ते न होण्यासाठी यू शुड हॅव ताक, जितकं पॉसिबल होईल तितकं. मंडळी, व्हरायटी इथेच संपत नाहीये. फराळी मिसळ शकता, ओलं खोबरं आहे, छान शेंगदाणे, त्याच्याबरोबर आहे बटाट्याचा चिवडा. क्वांटिटी खूप. मला जी आवडली आहे शेंगदाण्याची आमटी, गोड विथ क्रंच. मला काय आवडलं माहिती, खूप असं शेंगदाणा नाही लागत आहे. इतके मिक्स्ड ऑफ टेस्ट आहे ना, की तुम्हाला एवढी क्वांटिटी खाता खाता असं नाही होणार की यार बास झालं, खूप गोड गोड झालं तोंड, असं नाही होणार. म्हणून फराळी मिसळ ना थोडी ट्रिकी असते. तो फराळी कचोरी मी पहिल्यांदा जेव्हा इथे आलेले तेव्हा पण मी ट्राय केलेली, अँड आय लव्ह इट. कारण का तुम्हाला सगळ्यांना माहितीये मला नारळ किती जास्ती आवडतो. सो बघा, ह्याच्यामध्ये नारळाचं सारण तुम्हाला दिसतंय, त्याच्याबरोबर शेंगदाणे पण दिसतात. बरं छान असा गोल्डन त्याला फ्राय केलेला आहे. एकदम हलकीशी विलायची पूड, त्यामध्ये ड्रायफ्रूट, काजू, आणि साईज एवढा टपोरा आहे ना की एका प्लेटमध्ये पोट भरेल. पॅटेस पण बघितल्यानंतर तुम्हाला वाटेल की बाबा ही काय गंमत आहे, जसं मला आता वाटतं ही काय गंमत आहे. कचोरी सारखा दिसायला आहे. उघडल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला दिसतंय बटाटा, शेंगदाणे आणि काजू, आणि त्याच्याबरोबर दिलेलं आहे गोड दही आणि शेंगदाण्याची चटणी. व्हरायटी. थालीपीठ पण असं एवढंच दिलेलं नाही, छान एकदम मोठं एकच दिलेलं आहे. जास्ती तेलकट नाहीये. शेंगदाणा, मिरची करेक्ट. थँक्यू म्हणायचं असेल मनात ठेवू नका, कॉमेंट करा. कमीत कमी 100 कॉमेंट तरी मला अपेक्षित आहेत एकादशी संपूस तोपर्यंत. आणि आता आपण चाललो आहोत आपल्या सेकंड डेस्टिनेशनला. हे आहे हॉटेल प्रकाश, जिथे मिळणार आहे आपल्याला एकादशीसाठी उत्तम असा साबुदाणा वडा. हा आहे आषाढी एकादशीचा स्पेशल मेन्यू, जिथे आपल्याला एक खूप इंटरेस्टिंग मठ्ठा मिसळ म्हणजे दही मिसळ पण मिळणार आहे. सो तुम्ही स्क्रीनशॉट करू शकता. आत्ता तरी हे आयटम बनवून ठेवलेले नाही आहेत, पण आषाढी एकादशीला तुम्हाला हे सगळे मिळणार आहेत आयटम. पण खूप वर्षांपासून प्रसिद्ध प्रकाश ज्या गोष्टीसाठी सर्वात आधी आहे ते म्हणजे त्यांचा साबुदाणा वडा. लवकर संपू शकतो एकादशीच्या दिवशी. सो तुम्ही ऑर्डर करा. एकदम क्रिस्पी असतो, मोठ्या साईजचे 2 पीस येतात, गोल गरगरीत असे असतात. शेंगदाण्याचं खूप असतं, असे मोठे मोठे चंक्स पण तुम्हाला शेंगदाण्याचे दिसतात, आणि ह्याच्यामध्ये लाल मिरची आणि हिरवी मिरची पण दिसते तुम्हाला. प्रकाशचा साबुदाणा वडा याच्यासाठी फेमस आहे की याच्यामध्ये जो एक फ्लेवर येतो बटाट्याबरोबर आल्याचा फ्रेश, तो शक्यतो आपल्याला बाकी ठिकाणी मिळत नाही. सो तो फ्रेश आल्याचा फ्रेग्रन्स
आणि एक गोडवा साबुदाण्याचा आणि मिरचीचा तिखटपणा एन्जॉय करायचा असेल गरमागरम क्रिस्पी वड्यामध्ये त्या प्रकारचा वडा. त्याच्यावर पण ते दही देत नाही, फक्त चटणी देतात. सो पियुष इज ऑल्सो अ मस्ट ट्राय. मला आवडणारी गोष्ट या पियुषमधली हे आहे की याच्यामध्ये इलायचीपेक्षा जास्ती आपल्याला जायफळची चव लागते, विच इज व्हेरी युनिक. कारण की आपण रोज रोज जायफळचा वापर करत नाही आपल्या जेवणामध्ये. असं खूप वेगळं वाटतं विथ दॅट स्वीटनेस आणि आंबटपणा ऑफ पियुष. बटाटापुरी म्हणजे त्याच्यात बटाटा जास्त असतो, साबुदाण्याचं प्रमाण कमी असतं आणि शेंगदाणा नसतो आणि ती फ्लॅट असते. अच्छा, ज्यात शेंगदाणा नसतो ही आहे बटाटा पुरी. हा आहे बटाटा वडा. पांढऱ्या बटाट्याचा हा असा वडा पण तुम्हाला मिळणार आहे. त्यामध्ये पण तुम्हाला थोडासा आल्याची हिंट मिळणार आहे. आजच्या गाईड मधलं आपलं शेवटचं डेस्टिनेशन आहे एकादशी उपहारगृह. लास्ट आणि फेवरेट डेस्टिनेशन म्हणजे ज्या हॉटेलच्या नावातच एकादशी आहे. ऑफकोर्स तिथे तुम्ही अपेक्षा करू शकता सुंदर अशा पदार्थांची आषाढी एकादशीसाठी. आणि एक आयटम असा आहे जो तुम्हाला बाकी कुठेही मिळणार नाही. म्हणजे ॲटलिस्ट मला आता एवढ्या आपल्या चॅनलवरती व्हिडिओज आहेत, आपल्याला एका पण व्हिडिओमध्ये ही डिश दिसली नाही आहे. ते म्हणजे रताळ पॅटिस, ज्याला एकदम हॉटकेक सेलिंग असतं ना तसं होतं. ह्याच्यात 2 पीस येतात. दिसणार आहे बटाटाचं कोटिंग आणि त्याच्यामध्ये रताळ आणि जिरं आणि तुपात बनवलेलं हे रताळ पॅटिस. इट इज अमेझिंग आणि ह्याला खूप डिमांड असे. मी म्हणलं की यार तुम्ही एरवी तर खात नाही आपण रताळ एवढं आवडीने, कारण उपवासाच्या दिवशी ही व्हरायटी इज अमेझिंग. पोट भरून जाणार आहे. युजली आपल्याला असं होतं की रताळ म्हणल्यावरती जरासा स्वीट पोटॅटो म्हणून गोड अशी टेस्ट आपल्याला इमॅजिन होते, पण याला तितके छान ब्लेंड आहे ना वेगळ्या वेगळ्या टेस्टचं. लाईक बटाट्याचा एक छान असा थोडासा स्पाइस आहे, त्याच्यामध्ये जिऱ्याची एवढी छान अशी वाटते ना, ती जिऱ्याची तुपाची फोडणी कशी असते तशा टाईपचा असा जिऱ्याचा फ्लेवरफुल आत पसरलेला आहे. आलं अँड जस्ट गोल्डन फ्राईड. इट्स ब्युटिफुल. साबुदाणा वडा आता बघितला, पण ह्याच्यामध्ये येणार आहेत 10 पीसेस मिनी साबुदाणा वड्याची. मला ही गोष्ट खूप आवडते हॉटेल एकादशीची. इवन इथे जे बटाटा वडा जो मिळतो आपल्याला एरवी रोज जो मिळतो त्याच्यामध्ये पण मिनी बटाटा वडा तुम्हाला ऑप्शन मिळतो. चटणी, शेंगदाण्याची आमटी, व्हेरी प्लेन, व्हेरी बेसिक. बटाटा कमी आहे, गोल्डन फ्राईड आहेत, एकदम मिनी आहेत. सो बेसिकली एक तुम्ही प्लेट मागवून ठेवली की दिवसभर तुम्ही 2-2 तासाला एक असा छोटा खाऊ शकता अशा क्वांटिटीचे आहेत. व्हेरी क्रिस्पी आणि त्याच्यामध्ये पण जिऱ्याची फोडणी एकदम प्रॉपर पोचलेली आहे. अर्थात आता लिमिटेड स्पायसेसचा वापर असल्यामुळे ती फोडणी छान लागणं हे सर्वात महत्त्वाचं असतं. मस्ट ट्राय. व्हिडिओतला लास्ट आयटम आहे आपलं थालीपीठ. हे जे उपवासाचं थालीपीठ आहे याची टेस्ट जराशी वेगळी आहे. स्वतःची ह्यांची रेसिपी आहे. ह्यांच्यातलं थालीपीठ ना कडक नाही आहे, जरासं नरम नरम आहे आणि 2 नग येतात. सो गाईज, आय होप तुम्हाला आजचं हे एकादशी स्पेशल गाईड आवडलेलं आहे आणि तुम्ही आता स्विगी झोमॅटोवरनं ह्या जागांवरनं ऑर्डर करू शकता आणि त्याचबरोबर तुम्ही इथे स्वतः येऊन पण ह्या सगळ्या गोष्टी एन्जॉय करू शकता. चहा मी इथे आता विदाऊट साखर ऑर्डर केलेला आहे, पूर्तता करत आहे याच्याबरोबर. आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा आणि मॅक्सिमम मी म्हणेन शेअर करा, बिकॉज असे सुंदर ऑप्शन्स सगळ्यांनाच कळले पाहिजेत आपल्या मुंबईमधले. आणि आता तर कसं आहे ना, मुसळधार पाऊस समजा त्या दिवशी झाला तर तुम्हाला स्विगी झोमॅटो आहेच. सो मी परत एकदा सांगते, मॅक्सिमम शेअर करा आणि लक्षात ठेवा दॅट आय लव्ह यू ऑल.